आपली खेकडा भजी तयार झालेली आहे। आता तुम्हाला मी तोडून दाखवते। ही पहा, एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे, आतून खुसखुशीत ही पहा आणि वरून कुरकुरीत। पावसाळा असला की अगदी कांदा भजी आणि चहा म्हणजे स्वर्ग सुखच। पावसाळा सुरू झाला की गरमागरम चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, त्यातल्या त्यात भजी म्हणजे सर्वांचा आवडता पदार्थ। तर हा गरमागरम भजी वाफाचा चहा म्हणजे अगदी स्वर्ग सुखच आहे की नाही। पण बरेचदा कांदा भजी बाहेर गाड्यावर मिळते तशी आपल्याला घरच्या घरी जमत नाही, मऊ नरम पडते किंवा तेल जास्त होतं। तर अगदी परफेक्ट प्रमाणासह काही टिप्स सहित आपण बाहेर गाड्यावर जशी मिळते कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी ती कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला सुरुवात करूया भजी बनवायला। हे मी कांदे घेतलेले आहेत, अगदी मध्यम आकारचे 3 कांदे घेतलेत, ते आता आपण कट करून घ्यायचे। कांदा बघा असा बऱ्याच वेळेला आतून काळे असतात, मग कांदे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे। तर आता मी धुवून घेते कांदे धुवून स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत। हे पहा, आता आपण ते कट करून घेऊया। आता आपण बऱ्याच वेळेला काय करतो, कांदा असा कापतो। तर कांदा भजी करतो आपण खेकडा भजी, तर कांदा असा उभा कापायचा आणि एकदम पातळ कापून घ्यायचा। गाड्यावर जशी भजी मिळते तशी अगदी कुरकुरीत होते, एकदम पातळ कापायचा। हे पहा दाखवते मी, थोडा पातळ असा कांदा कापून झाला पाहिजे। बघा आता पातळ कांदा पण कापून घेतलेला आहे, तो आता ह्या मी भांड्यात टाकून घेते। हाताने एकदम असं त्याला चुरून घ्यायचं आधी, सगळं वेगवेगळं एकदम मोकळा कांदा झालेला आहे। ही महत्वाची टिप्स आहे, कारण कांदा असा वेगळा झाला ना तर भजीचा आकार असा खेकडा भजी सारखा छान येतो, कुरकुरीत होते। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकायचं। लगेचच मी मिरची पावडर टाकून घेते। हे दोन्ही चांगलं आता हाताने मिक्स करून घेते। मिक्स करायचं म्हणजे एकदम असं चोळायचं नाही, असं वरवर फक्त हाताने त्याला मिक्स करून ठेवायचं। म्हणजे कांद्याला थोडंसं असं पाणी सुटतं, पण त्यासाठी हे मी बाजूला ठेवते। मी तेल घेतलेलं आहे, आपण बाकीची तयारी करेपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं। अगदी मंद गॅसवर तेल मी गरम करायला ठेवते। आता हे मी कोथिंबीर कापून घेते। कोथिंबीर चांगली बऱ्यापैकी घ्यायची, स्वच्छ धुवून ठेवली होती, कट करून घेते। त्या जोडीला 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही बारीक कट करून घेते। 5 मिनिटं झालेली आहेत, यात तुम्हाला दाखवते। हा बघा बऱ्यापैकी कांद्याला पाणी सुटलंय, हे बघा। त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर कट करून घेतली होती ती टाकून घ्यायची, हिरवी मिरची। आता बाकीचे मसाले टाकून घेऊया। ही 10-12 मी कढीपत्त्याची पानं घेतले, तेही बारीक करून टाकते। बारीक म्हणजे असं बारीक कट करून घेते आणि ते टाकते। ओवा घेतलेला आहे, ओवा हातावर चोरून टाकायचा। आपण बेसन टाकणार आहोत, म्हणजे कसं भजी बाधत नाही ओवा टाकला की, पोटासाठी चांगला असतो ओवा। थोडीशी हळद, थोडीशी मी धना जिरा पावडर टाकून घेते, थोडंसं हिंग। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मिरची पावडर अजून हवी असेल तर टाकू शकता, आमच्याकडे जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी तेवढंच बस करणार आहे। ही थोडीशी मी आलं मिरची लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकून घेते। तुम्ही आलं किसून या लसूण किसून घेतली तरी चालेल। आता हे चांगले मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। आपण काय करतो बऱ्याच वेळेला पहिला आधी बेसन पीठ टाकून घेतो, तर बेसन पिठाने काय होतं, एकदम हे कांदा आहे तो एकदम असं गुळगुळीत चिकटसा होतो। आधी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं, ही दुसरी टीप। थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्यालाही समजेल की असं तांदळाचं पीठ किती लागतं। तांदळाच्या पिठाने काय होतं, कांद्यामधलं जे पाणी असतं ते थोडंसं असं कोरडं व्हायला मदत होते आणि भजी एकदम अशी कुरकुरीत होते। बघा बऱ्यापैकी कांदा असा मोकळा झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। 1 कप मी बेसन पीठ घेतलंय, मी लागेल तसं मिक्स करणार आहे। बऱ्यापैकी बेसन पीठ आता बाद झालं आपलं, बरोबर आता मिश्रण झालेलं आहे। हे पहा, आपण पहिलं तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यातलं 1 चमचा तेल घेते, हे गरम तेल टाकून घ्यायचं। ही बेसन पीठ बरोबर झाले की नाही हे कसं ओळखायचं, ही भजी आहे ना अशी घ्यायची आणि अशी सोडायची, गोल वगैरे तिला काही करायचं नाही, आकार देत बसायचं नाही। बघा अशी लच्छे अशी उचलली किंवा मध्ये अशी फुगीर होते, खालून असे लच्छे येतात, भजीचे पीठ अगदी बरोबर आहे। आता आपण ते तेलात सोडून घ्यायचे। आता तुम्ही म्हणाल की तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तुम्ही, तर काय
तेल गरम करायला ठेवायचं कारण म्हणजे आपण जेव्हा हे भजीचे पीठ मिक्स करतो तर त्या कांद्याला पाणी सुटतं आणि भजी नरम व्हायला मदत होते. तर असं भजी नरम होऊ नये म्हणून आपण आधी पहिले तेल गरम करत ठेवायचं आणि हे पीठ तयार झालं की फटाफट भजी सोडून घ्यायची आणि 1 सेकंद पण असा वाया घालवायचा नाही. तर चला आता आपण भजी टाकून घेऊया. सोडताना अशी सोडायची, अगदी गोल वगैरे तिला काही करायचं नाही. हा हात घ्यायचा, आपला अंगठा आहे ना असा लावायचा आणि अशी सोडून द्यायची. आता मी पलटी करून घेते. भजी टाकताना गॅस फास्टच ठेवायचा, स्लो करायचा नाही, गॅस फास्ट आहे. आता भजी म्हटली की मिरची आलीच, पण मिरची अशी अख्खी टाकायची नाही. अख्खी टाकली तर ती अंगावर उडण्याची शक्यता असते. अशी थोडी तिला कट करायची किंवा मध्ये तिला अशी उभी काट मारायची. आपण मिरची चांगली तळून घेऊया. गरमागरम भजी आणि मिरची. तर तुम्हाला ही कांदा भजी कशी वाटली? वरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत, आपण सोडा वगैरे काही वापरला नाही तरी अगदी एकदम कुरकुरीतपणा आलेला आहे. तिला म्हणाल तर अप्रतिमच झालेले आहे. तर तुम्ही या पावसाळ्यात नक्की एकदा अशी भजी करून पहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.